नमस्कार. एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. स्पर्धा या विषयावर बोलायचं आहे. बऱ्याच वेळांना ऐकू येतं की हे जग स्पर्धेचं झालेलं आहे आणि ते खरं आहे. अगदी नैसर्गिक गुण असल्याप्रमाणे स्पर्धा आजच्या जगात वाढवण्यात आलेली आहे आणि तेही खरं आहे की खरोखरच स्पर्धा, माणसांची एकमेकांशी स्पर्धा हा अतिशय नैसर्गिक गुण आहे. अगदी पहिल्यापासून आहे. म्हणजे आपले पूर्वज जे होते ते शिकारी करत आणि शिकार आपल्याला जास्ती मिळाली पाहिजे याच्यासाठी एकमेकांशी स्पर्धा करत, मारामाऱ्या करत. आपण मानववंशशास्त्रात हे वाचलेलं असतं. तर स्पर्धेचं मूळ लक्षात येतं. आजच्याही स्पर्धेचं, कुठल्याही प्रकारची स्पर्धा असो, स्पर्धेचं मूळ हे पोट आहे. पोटातून स्पर्धा जन्माला येते. पोटासाठी स्पर्धा जन्माला येते. आपण सगळेच त्या प्रवाहातले आहोत, स्पर्धेच्या प्रवाहातले आहोत आणि आपल्या आताही असतंच ते हावरेपण किंवा आपल्याला जास्ती मिळावं. तर ते फार गैर आहे असं अजिबात नाही. पण स्पर्धेवर संयम ठेवता येतो का? आणि विनाकारणच्या ज्या स्पर्धा होतात माणसांमध्ये, त्या टाळता येतात का? हे पाहायला पाहिजे. मला आत्ता असं वाटतं की पोटाची एकमेकांशी स्पर्धा असणं हे नैसर्गिक जरी असलं तरी त्या एवढ्याशा पोटासाठी इतरांशी किती स्पर्धा करायची, हाही भाग महत्त्वाचा आहे. म्हणजे स्पर्धा चांगलीच असते असं आपण एका बाजूला म्हणू. त्यातनं माणसांचा विकास होतो. अनेक अर्थांचे विकास होत राहतात. म्हणजे स्पर्धेमुळं विज्ञानाचा विकास झाला, स्पर्धेमुळे कलांचा विकास झाला, स्पर्धेमुळं साहित्याचा विकास झाला, शेतीचा विकास झाला. अशा अनेक गोष्टी आपण बोलू शकतो. उद्योगधंद्यांचा विकास झाला. पण मग स्पर्धेमुळं काही चांगुलपणाच्या गोष्टी घडत असल्या तरी दुसरी एक बाजू आहे की स्पर्धा जोवर निकोप आहे किंवा स्पर्धा ही खेळीमेळीची आहे किंवा स्पर्धा ही आनंदाची आहे, इथपर्यंत ते ठीक आहे. पण स्पर्धा ही जेव्हा जीवघेणी होते, स्पर्धा ही जेव्हा एकमेकांच्या द्वेषाला लावते, तर मग ही स्पर्धा माणसाला सुखी होऊ देत नाही असं वाटतं. माणसाच्या सुखासाठी जरी स्पर्धा असली तरी माणसांची सुख गिळंकृत करणारी सुद्धा स्पर्धाच आहे. मी शक्यतो जे काही थोडंसं पोटाचा स्वार्थ सोडला आणि माफक गरजांचा स्वार्थ सोडला तरी मी बऱ्याचदा स्पर्धा नावाचं जे काही आपल्या आयुष्यात चालतं ते टाळलेलं आहे. मी कधीही कोणाच्या स्पर्धेला उतरलो नाही. मला ते कदाचित न्यूनगंड असेल की आपण किरकोळ आहोत अनेक अर्थांनी. आपण शरीरानं किरकोळ आहोत, आपण मेंदूनं किरकोळ आहोत, आपण आर्थिक परिस्थितीनं किरकोळ आहोत. आपण किरकोळ हा शब्द कदाचित माझ्या मेंदूत असावा की आपण किरकोळ आहोत आणि किरकोळ असल्यामुळं मग कोणाशी स्पर्धा करायला जायचं नाही असं होत राहिलं. म्हणजे मी कधी स्पर्धांमध्ये भाग नाही घेतले. मी खेळलो आहे, मी नाटकं केली, एकांकिका केल्या, मी लिहिलं, मी पत्रकारिता केली, मी संपादनं केली. पण स्पर्धा नावाचा प्रकार मला नाही जमला. म्हणजे खूप लहान होतो तेव्हा, पहिली दुसरीत काहीतरी, आणि आदल्या दिवशी संध्याकाळी एका लिंबाच्या झाडाखाली आम्ही मुलं खेड्यातली गोट्या खेळत होतो आणि गोट्या खेळता खेळता एकानं कोणीतरी कोल्हे आणि ते द्राक्षाची गोष्ट सांगितली. तो एका म्हातारीच्या शेतातली द्राक्ष
चोरून न्यायचा कोल्हा आणि नंतर शिईला जाऊन शौचाला जाऊन तिच्या उमऱ्यावर येऊन ढुंगण पुसून जायचा आणि रोज म्हातारी चिडलेली असायची. तर एकदा म्हातारीनं चिडून उलथणं किंवा कलथा तापायला ठेवला चुलीत आणि ससा येण्याच्या आधी तो ढुंगण पुसायला आला. खाऊन पिऊन बोरं खाल्ली तिची आणि मी कदाचित आधी द्राक्ष म्हणालो असेल, ती तिची बोरं खायचा तो आणि ते ढुंगण पुसायला आला नियमाप्रमाणे. त्यावेळेस म्हातारीनं तिच्या बुडाखाली कलथा ठेवला गरम गरम आणि त्याचं ढुंगण पोळलं. तर ते वाक्य होतं की ये रे कोल्ह्या बोर पिकली, नको ग म्हातारी टेर पडली, अशी ती. आणि आम्ही खूप हसायचो त्यावेळेस या गोष्टीवर. तर ते मी आदल्या संध्याकाळी ऐकलं होतं आणि दुसऱ्या दिवशी वर्गात शाळेत 15 ऑगस्ट होतं आणि मास्तरांनी थेट उभं केलं मला आणि सांगितलं गोष्ट सांग. तर मला त्यावेळेस स्पर्धा माहीत नव्हती. आता गोष्ट सांग म्हणजे येणार कुठून ना गोष्टी, असं काही साठाबिटा नसतो गोष्टींचा डोक्यात. आणि मग मी ते आदल्या संध्याकाळी ऐकलेली गोष्ट होती ती सांगितली आणि खूप मुलं हसली. ते शिक्षक आहे आमचे, साधे गोळे होते, छान होते. त्यांनी पण कौतुक केलं. म्हणजे ते टेर हा शब्द फार अश्लील आहे वगैरे आणि तो शाळेत उच्चारू नये वगैरे असं ते खेड्यातल्या शाळेत काही झालं नाही. आणि त्यावेळेस मला त्यांनी बक्षीस दिलं. पट्टी, आपली फुटपट्टी असते ती, अजून काहीतरी दिली होती, एक छोटी वस्तू, पेन्सिल किंवा खडू काहीतरी. ती स्पर्धा नव्हती. पण मग नंतर ते शिक्षक खूप वर्षांनी भेटले. तोवर मी जरा लेखक झालो होतो आणि ते मग त्यांना वाकून पाया पडलो मी आणि ते मला आठवतं म्हणे, तू त्या स्पर्धेत पट्टी जिंकली होती. ते मला त्यावेळेस कळालं आपण स्पर्धेत होतो म्हणून. फार मजा वाटली. आणि नंतर मी शाळांमध्ये असताना जे काही बळजबरीनं स्पर्धांमध्ये उतरवलं जाईल तेवढ्या स्पर्धा सोडल्या. म्हणजे त्याचंही एक सांगायचं आहे असं मजेशीर, शाळांची आपली व्यवस्था काय आहे. तर शाळांमध्ये ऐनवेळी आपल्याला ते काही PT टीचर वगैरे असतात आपले, ते अचानक वर्ग रिकामा करतात आणि चला मैदानात. आणि मग सगळी मुलं आपली मेंढरासारखी मैदानात जातात. का जायचं आहे ते माहीत नाही. आणि मग ते मुलांनाच कामाला लावून फक्कीच्या रेगा वगैरे लावतात, फक्कीच्या रेगा मारायला लावतात मातीवर आणि अचानक जाहीर करतात आता सगळ्यांनी उंच उडी मारण्याची, लांब उडी मारण्याची स्पर्धा होणार आहे. तर ही एक प्रकारची बळजबरीची स्पर्धा होती. त्यात मी पण भाग घेतला नेहमी. पण म्हणजे ते काही माहितीच नसायचं, ते सांगायचे पण नाहीत. आणि मग उंच उड्या किंवा रनिंग किंवा धावणं याच्या ऐन वेळच्या स्पर्धा व्हायच्या आणि सगळी मुलं आपली काय वर्गात असतील 30-40 मुलं, आणि असं प्रत्येक वर्गात व्हायचं. तर ते ऐनवेळीच व्हायचं. म्हणजे शाळा व्यवहारातला एक दोष असा जाणवतो की उंच उडी त्या वर्षी स्पर्धाची जे PT टीचर असतील ते कदाचित खानापूर्ती करण्यासाठी किंवा काम चालू आहे दाखवण्यासाठी ते करत असावेत. कुठंतरी अहवाल द्यायचा असणार आणि त्या अहवालात मग झाली स्पर्धा आणि मग जो आता काही सराव नाही, उंच उडीचा सराव नाही, पळण्याचा सराव नाही, लांब उडीचा सराव नाही किंवा कसल्या त्या पोत्यात बसून स्पर्धा व्हायच्या. स्लो सायकलिंग नावाचं थोडं वयात आल्यावर काहीतरी व्हायचं. ऐनवेळी सांगितलं जायचं की हे करायचं आहे म्हणून. म्हणजे वर्षभर थोडी मुलांची प्रॅक्टिस घ्यावीत आणि खेळाडू घडवावेत वगैरे असलं काही डोक्यात नाही. उचलायची मुलं एकाच दमात तिथं जाऊन ते फक्कीच्या रेगा मारायच्या, खड्डा गणायचा आणि भुसभुशीत मातीत पळत या आणि उडी मारा, हे इतकं रँडमली चालायचं. एकदा तर मला आठवतं मी 10वीला होतो आणि कुस्तीच्या स्पर्धा घेतल्या वर्गातल्या मुलांच्या. म्हणजे त्यातली काही मुलं तालमीला जाणारी होती आणि जरा जाडीजुडी होती आणि घेतली ना स्पर्धा अचानकच. म्हणजे नेलं ग्राउंडवर आणि चला म्हणे कुस्त्या, सदळे काढा, चड्डीवर खाकी चड्डी, पांढरा साजरा हात वयास, राष्ट्रीय गणवेश होता शाळांचा. तो तर गेलो आणि स्पर्धेला उतरलो सगळेच, म्हणजे मी पण. आणि साहजिकच वर्गात जाडीजोडी भक्कम काही मुलं पण होती जी तालमींना वगैरे जायची आणि ती शड्डू बिड्डू ठोकून वर्गात ती सांगायची पण आम्ही तालमीला जातो.
तर मला आठवतं माझ्यापेक्षाही किरकोळ असलेला एक गिरीश नावाचा मित्र होता आमचा. नंतर अमेरिकेला गेला इंजिनियर होऊन. फारच किरकोळ, म्हणजे बरगड्या बिरगड्या सगळं मोजून घ्यावं, हाडाची काढं आणि तोंडाचं तुणतुणं असं ते माझ्यासारखंच ते पण होतं वर्गात. आणि त्या लुकड्या मुलानं कुस्तीची स्पर्धा जिंकली होती. म्हणजे भले भले दांडगे. तो गिरीश खूप चपळ होता आणि फार वेगवान होता. त्यानं वेगाच्या जीवावर बळ नसताना सुद्धा बलवान पोरांना पाडून आणि मग आम्हाला सांगण्यात आलं ही स्पर्धा आहे आणि गिरीशला पहिलं बक्षीस. तर हे जे आहे म्हणजे शाळांमधला तो एक दोष आहे की कसल्या सरावांची गोष्ट नाही आणि अचानकच आपलं खानापूर्तीसाठी ते करायचं. तर त्या काही बळजबरीच्या स्पर्धा सोडल्या, तर पुढं मी तशी स्पर्धा नाही केली. आणि स्पर्धा करावीशी नाही वाटली. कदाचित तो घरातला संस्कारही असेल, कोणाच्या अध्यात्मध्यात नसावं आणि हे करू नये, कोणाशी उगीच जळत बसू नये. कदाचित आईच्या संस्कारांमध्ये ते वडिलांच्या संस्कारांमध्ये आणि आजोबा होते माझे, त्यांच्या संस्कारांमध्ये होते की आपलं गरजेपुरतं जे मिळतं आहे त्यात सुखी समाधानी राहावं आणि शेजारच्या घरात काय चाललं आहे आणि त्यांच्याकडं काय आलं आहे असं काही करू नये. म्हणजे जाता जाता आठवली म्हणून एक गोष्ट सांगायची आहे. स्पर्धा कशी असते आणि त्यातनं काय जहालपणा होतो, ते एक विनोदी गोष्ट आहे. मी गंभीर चेहऱ्यानं सांगेन, मला चेहरा फार हसरा करता येत नाही. तर ती एक गोष्ट आहे स्पर्धेची, लहानपणी ऐकली, ती आठवते की वडिलांकडनं ऐकलेली होती गोष्ट. ती अशी होती की 2 शेजी बाया होत्या, शेजारी राहणारी 2 कुटुंब होती आणि त्या दोघींमध्ये मैत्री होती. खेड्यातल्या लोकांमध्ये ते एक मजेशीर आहे, आजही चालते की नाही माहीत नाही, पण मी पाहिलेल्या खेड्यांमध्ये ते पाहिलं आहे की आत्ता सख्य होईल आणि थोड्या वेळानं वैर होईल. फार मजेशीर असतं खेड्यातलं, म्हणजे कशावरनं बिनसेल आणि भांडणं होतील आणि कशावर जुळेल आणि मग मैत्री होईल हे सांगता येत नाही. तर खेड्यांमध्ये ते चालतं, शेजारच्या घरांमध्ये रुसवा फुगवा आनंद एकाच वेळेस नांदत असतात. तर अशा 2 मैत्रिणी असतात, 2 शेजारच्या घरांमधल्या 2 बाया असतात आणि काही कारणानं दोघींमध्ये भांडणं होतात आणि आबोला सुरू होतो. आणि एकदा त्यातल्या एका बाईचा नवरा त्या बायकोला स्वतःच्या सोन्याच्या बांगड्या घेऊन येतो. आता आपल्या वृत्तीतच असतं ना, आपण काही नवीन घेतलं किंवा अनोखं काही वाटलं आपल्याला तर ते इतरांना सांगावं, दाखवावं. आता हिला सगळ्यात दाखवायची किंवा जिला जळवायचं आहे की माझ्या नवऱ्यानं बांगड्या आणल्या, हे जळवायची व्यक्ती ती शेजीबाईच होती, शेजारची बाई. तर तिला ते कसं जाणार ना, अबोलं चालू आहे, वैर चालू आहे. आणि समजा आपण गेलो आणि सांगितलं बघ माझ्या नवऱ्यानं बांगड्या आणल्यात, तर ती वैतागली जा तिकडं असं काहीतरी म्हणाली तर काय घ्या. तर ह्या शेजीबाईला बांगड्या दाखवायची एवढी जोरदार उबळ आली की त्या बाईनं सगळ्या घरातल्या लोकांना बाहेर काढलं आणि स्वतःच्या घराला लावून दिली आग. घर पेटायला लागलं, ढणाढणा ज्वाळा सगळीकडे पसरायला लागल्या आणि सगळं गाव बोंबाबोंब झाली, आग लागली. आणि ही आली सगळेच बाहेर आणि ती शेजीबाई पण आली, बया कशी आग लागली वगैरे. आणि ती जी काही बाई होती जिनं घर जाळलं, ती छाती पिटून सांगायला लागली, बघा ओ माझं घर जळलं ओ बाया, घर जळलं ओ. तर त्या ज्वाळांच्या प्रकाशात अचानक तिच्या हातातल्या सोन्याच्या बांगड्या चमकल्या आणि शेजीबाईचं लक्ष गेलं. अगं बया, सोन्याच्या बांगड्या. तर ही म्हणाली, अगं दोडा, या बांगड्या दाखवण्यासाठी तर घर जाळलं म्हणे. तर ही अशी एक स्पर्धात्मक वृत्तीतला खेळ आहे, पण ही दंतकथा आहे. थोडं गंभीर बोलायचं असेल तर मग या स्पर्धेच्या जगाचं काय करणार. तर मला असं वाटतं की माणसानं स्वतःच्या गरजा अवांतर इतक्या वाढवून ठेवल्या आणि जगण्याची इतकी भीती निर्माण करून ठेवली आहे आणि मग त्या स्पर्धेचं स्वरूप आता विकृत झालेलं दिसतं. उदाहरणार्थ आपल्या शाळांमध्येच मला ते कळालेलं नाही की मुलांना त्या स्पर्धेला का लावलं जातं अभ्यासाच्या. म्हणजे कदाचित भाबडा प्रश्न असेल हा. आपलं आयुष्य आठवा, आपलं सगळं लहानपण तरुण वयापर्यंत येईपर्यंत आपल्याला हवं का नको असं काही न विचारता 5-6 विषयाचा अभ्यास करायला लावतात.
2-3 भाषा, 3-4 विज्ञानं, भूगोल, नागरिकशास्त्र, इतिहास, यातला आपल्याला कशात रस आहे याची व्यवस्थाच पाहिली जात नाही. आपल्याला लादलं जातं आणि ते लादलं गेलं तरी हरकत नाही, म्हणजे पोरांचा अभ्यास होईल वगैरे हे गृहीत जरी असलं, पुढं जे वाक्य सांगितलं जातं ते भयंकर आहे आणि त्यानं फार नुकसान होतं मुलांचं किंवा एकूण मानवी समाजाचं. ते असं आहे की सगळ्या राज्यातल्या, सगळ्या देशातल्या मुलांना सांगितलं जातं, तुम्हाला परीक्षेत पास व्हावं लागेल. तुम्ही पास नाही झाला तर तो पुढचा पास होईल आणि तो पुढे जाईल. तुम्ही गुण नाही मिळवले, मार्क नाही पाडले तर तुम्हाला मागं राहावं लागेल आणि ती माणसं पुढं जातील. आणि या दडपणात आपली मुलं वाढत राहतात त्या स्पर्धेत. आणि स्पर्धा मग ती आनंदानं स्वीकारणारी मुलं आहेत का? तर माझ्या माहितीनुसार काही टक्केवारी असेल 100 पैकी, पण बहुतेक टक्केवारी आहे ना ही त्या स्पर्धेच्या चक्रात अडकून ती इतरांच्या द्वेषाला पण लागते, हेही लक्षात घेतलं पाहिजे. स्पर्धा मग आनंदाची होत नाही. मी माझा अभ्यास करीन आणि माझा मी पास होईन आणि पुढचा दुसरा कोण काय, दुसरी कोण शेजारी बसलेली व्यक्ती आहे ती पुढे गेली तरी चालेल, पण चेव असा आणून दिला जातो शाळांमध्ये की तुम्हाला दुसऱ्यांबरोबर स्पर्धा करावीच लागेल, नाही तर तुमच्या अस्तित्वाला धोका आहे. आणि असं सांगितलं जातं की हे जर तुम्ही शिकलं नाही तर तुम्ही मराल. म्हणजे शिक्षण व्यवस्थेवरच सगळं अवलंबून आहे. शिकलं नाही तर मराल, अशा पद्धतीचं एक दडपण आणलं जातं. शिकणं हे ज्ञानासाठी आणि आनंदासाठी आहे, अशा पद्धतीनं आपल्याकडे बोललं नाही जात. कुठलेही आईबाप किंवा कुठलेही शिक्षक नापास झालं तरी चालेल पण मन लावून अभ्यास कर आणि हा अभ्यास तुला फार उपयुक्त आहे, तू ज्ञानी होशील, असं बोलताना दिसतच नाहीत. ते लावून देतात स्पर्धा. आणि साहजिकच ती वर्गमित्र नावाची जी गोष्ट आहे ना ती वर्गमित्र नसते, ती वर्गशत्रू तयार होते. आणि असं सगळ्या वर्गांमध्ये देशभरच्या. म्हणजे मी मध्ये उदाहरण द्यायचो, ते असं होतं की वर्षाला 10वीच्या परीक्षेला महाराष्ट्रात 15 लाख मुलं बसतात, असं म्हणून बसतातही तेवढीच, पण म्हणून थोडा वेळ. तुम्ही बघा 10वीच्या वर्गात किंवा 12वीच्या वर्गात जाऊन उभे राहा, तुम्हाला तिथले शिक्षक आणि त्या पालकांची मुलं सुद्धा टक्केवारीत यावं लागेल हे वाक्य तर आहेच आहे, पण त्याच्याबरोबर एक वाक्य आणखी बोललं जातं, पहिल्या नंबरसाठी प्रयत्न करायचा आहे. 15 लाख पोरांनी प्रयत्न कशासाठी करायचा आहे, तर राज्यात पहिला नंबर आला पाहिजे. काय स्पर्धा ही, किती विचित्र ना. हे का नाही सांगितलं जात की 10वीचा अभ्यास 12वीचा अभ्यास फार महत्त्वाचा आहे, तुम्ही मन लावून अभ्यास करा, ताण नका घेऊ. 1ली ते 9वी जे आलाय तुम्ही, तसाच आहे पुढचा टप्पा आहे 10वा, पुढं 11वा टप्पा आहे आणि पुढं 12वा टप्पा आहे. तर तो बाऊ का करून ठेवलाय 10वीच्या परीक्षेचा आणि 12वीच्या परीक्षेचं, मला काही कळलेलं नाही. 1लीपासून 9वीपर्यंत जे विकसन आहे, ज्या पायऱ्या आहेत 9 पायऱ्या, त्याच्या पुढची पायरी म्हणजे 10वी, त्याच्या पुढची पायरी म्हणजे 11वी आणि त्याची पुढची पायरी म्हणजे 12वी. हे जर इतकं सरळ सोट असताना तुम्ही ते 10वी आणि 12वीचा बाऊ का करून ठेवलाय? आणि ती वयात येणारी मुलं असतात, उमलती मुलं असतात आणि त्यांच्या मेंदूवर, त्यांच्या मानसिकतेवर काय परिणाम होतो त्याचा? ते 10वीचा बाऊ का करायचा? ती 1 ते 9 प्रमाणे 10वी ना. 10वीला कोणी विशेषत्व दिलंय? तर ते मला वाटतं काही एक कपट कारस्थान आहे शिक्षण व्यवस्थेतलं. मुलांची मानसिकता बिघडवून टाकायची, मुलं ताणात न्यायची आणि त्या ताणात आईबाप सुद्धा. म्हणजे 10वीच्या मुलांचे आईबाप आहे ना, त्या वर्षी दुसरं काही कार्यक्रमच करत नाहीत. 12वीची पोरं, यावर्षी ना आमच्या मुलाची 10वी आहे, मुलीची 10वी आहे, 12वी आहे आमची मुलीची, मुलाची, असलं काहीतरी सांगून जगण्यातले कित्येक चांगले भाग टाळून देतात. ते सगळं त्यांच्या आयुष्याचं वेळापत्रक आहे ना, त्या 2 वर्षात आईबाप विचित्रच करून ठेवतात. आणि एवढा भाऊ आणि ते कौतुकानं सांगतात इतरांना. हे 10वीचं वर्ष आहे ना, त्यामुळं
आणि आईबाप जागत बसतात अगदी लक्ष ठेवून, डोळ्यात तेल घालून. 1ली ते 9वी मोकाट सोडलेली पोरं, 11वीला मोकाट सोडलेली पोरं, 10वीच्या आणि 12वीच्या वेळेस आईबापांना एकदम जाणवतं की या स्पर्धेत आता आपल्या मुलाच्या पाठीशी आपण उभे राहिलो नाही. आणि पाठीशी उभं राहणं म्हणजे काय, तर तणाव वाढवणं त्याच्यावरचं. त्यांना शिकवण्या काय लावतील आणि फार बेकार आहे. बरोबर वयात येण्याचा काळ आहे तो 10वी आणि 12वी. त्या काळातच मुलांना मेंदूनं घाबरवलं जाणं, खचवलं जाणं असं घडत नाही का? सहज नाही वागू शकत का आपण? 1ली ते 9वी इज इक्वल टू 10वी इज इक्वल टू 11वी इज इक्वल टू 12वी इज इक्वल टू पुढं. इतक्या सहजतेनं का नाही घेऊ शकत आपण? ते शाळा, ते शिक्षक आणि पालक, त्या स्पर्धेनं काय वाटोळं होतं लक्षात येते का? बरं, 15च्या 15 लाख पोरं क्रमांक 1 नसतातच पास होणार. आणि मग ती निकाल आल्यानंतर तो पहिला क्रमांक ज्याला मिळालाय तो या जगाचा राजा, आणि जे कमी मार्क पडले त्यांच्या घरात दुखवटा सुतकच, आणि जे नापास झाले ते तर स्मशानभूमीतच घाटावरच बसलेले असतात. आणि लाजीरवाणं वाटतं म्हणे नापास झालेली पोरं पास. 2 पर्याय आहेत ना, पास होणार किंवा नापास होणार. तर सतत पासच झालं पाहिजे हा कशाला आग्रह पाहिजे? आणि मुळात आहे काय ते शिक्षण व्यवस्थेत? ते काहीतरी 5-6 विषय आहेत. का अभ्यास करायचा 5-6 विषयांचा? मुलाला आवडेल अशा विषयांचं निवड करून त्याच विषयात त्याला शिक्षण द्यावं. इथपर्यंत काही सुचत नाही का? जगात झालेत ना प्रयोग, होतात, चालू आहेत. आपण का आपली मेंढरं तयार करतोय आणि मग मेकॉलेच्या नावानं बोंब मारायची? तुम्ही सुटला का त्या चक्रातनं? आईबाप म्हणून, शिक्षक म्हणून काही वेगळ्या रचना नसत्या करता आलं का? की मुलं आनंदी राहतील कायम आणि मुलं फार रमून जगतील असे त्यांच्या आवडीचे विषय नाही का देता येणार? आणि तो प्रश्न निर्माण होतो, मग त्यांच्या आवडी ओळखायच्या. अरे बसा ना, तुम्ही आईबाप आहात ना, शिक्षक आहात ना, तुम्ही सगळे बसा, मुलावर लक्ष ठेवा, 8-9 वर्ष त्याच्यावर लक्ष ठेवा आणि त्याला त्याच विषयाचा ज्यात रस आहे. तुम्हाला गंमत सांगतो, मी हे सगळे अभ्यास करत आलो, मला काही आठवत नाही त्यातलं. आणि मी 50शीचा झालो तेव्हा मला लक्षात आलं आपल्या सगळ्यात आवडीचा विषय भूगोल होता. 50शीला आल्यावर मला भूगोल नावाची जी गोष्ट आहे, खगोल नाही, भूगोलात भयंकर रस आहे असं माझ्या लक्षात आलं. हे निसर्ग सगळा, सृष्टी, पृथ्वी आपली, चमत्कार तिचे, लोकांचं राहणं, माणसं सजीव भूगोलातच येतात. त्यांची घरं, त्यांच्या राहण्याच्या पद्धती, ते पाण्याच्या सोयी काय करतात, आणि ते तशा पद्धतीचं मी चुकून वाचत आलो होतो. मला तो रस फार होता, माणसं जगतात कशी. रस्त्यानं जातानाही आदिवासींमध्ये काम केलंय मी, डोंगरांनी फिरलोय. अगदी एकच झोपडं आणि कुठं काही नाही, डोंगराच्या शिखरावर कुठंतरी उतारावर घर, झोपडं कुडाचं, आणि तिथं एखादी म्हातारी. तर मला नेहमी प्रश्न पडत आलाय की हिची व्यवस्था काय होत असेल? आपल्याला नागर सवय लागलेल्या, लाईट पाहिजे, पाणी पाहिजे, ते जगत कशा असतील? तर असल्या उत्सुकता खूप होते मला. आणि करत 50शीला आल्यानंतर गंभीरपणे विचार करायला लागलो, सगळ्या आयुष्याचा आढावा घेतला. त्यावेळेस लक्षात आलं आपल्याला भूगोल आवडतो, आणि भूगोलाचा मग पद्धतशीर अभ्यासच झालेला नव्हता. असं प्रत्येक मुलाचं होत असणार ना, काही ना काही होत असणार ना. तर हे एका अर्थाचं स्पर्धा हे मानवी समाजावरचं संकट आहे असं मला वाटतं. त्या स्पर्धा आनंदी करता येऊ शकतील. स्पर्धेतनं एक होतं, तो आनंद मिळणार असेल तर माणसं उत्साही आणि विकसित होऊ शकतात. पण स्पर्धेचा जास्तीत जास्त भाग माणसांना खचवणारा किंवा त्रास देणारा किंवा त्यांना मेंदूनं कमकुवत करणारा, न्यूनगंड तयार करणारा आणि स्वतःला हलकं समजणारा, मागास समजणारा असं होत असेल तर तो खतरनाक आहे. आणि हे नुसतं शिक्षणाच्या बाबतीत नाही. मग हे जग स्पर्धेचं आहे असं जे वाक्य बोललं जातं ते स्पर्धा निर्माण
कशा कशात झाल्यात आणि कोणी कोणी केल्यात आणि का केल्यात याचाही विचार केला पाहिजे. मला असं वाटत राहतं की आयुष्य मूलभूत गरजांच्या बाहेर नेऊन माणसांना एवढं पुढं नेलंय. हे उदाहरणार्थ सौंदर्य प्रसाधन आहेत, उदाहरणार्थ कपड्यांचे प्रकार आहेत, उदाहरणार्थ घरांचे प्रकार आहेत. लावून द्यायची स्पर्धा आणि कुजवत ठेवायचं माणसांना. म्हणजे झोपडीतला माणूस आहे आणि त्याच्यासमोर महाल उभा करायचा आणि स्पर्धा लावून द्यायची की खरं सुख हित आहे महालात आणि तू कमकुवत आहे. म्हणजे ते गरीब श्रीमंत वगैरे. माझी स्वतःची गरिबाची व्याख्या सांगू. मूलभूत गरजांसाठी कष्ट करणारे लोक आणि मूलभूत गरजा भागवून त्यातनं काहीही शिल्लक न ठेवणारे लोक आणि मूलभूत गरजांच्या बाहेर जास्ती न कमवणारे लोक, कशाचाही साठा न करणारे लोक हे या जगातले खरे श्रीमंत असतात. ज्यांना वाटतं ना की आपल्याला खूप मिळालं पाहिजे आणि मग ते खूप मिळण्याच्या मागं धावणं, ते मिळवणं, साठवून ठेवणं आणि 7 पिढ्यांचा विचार, 10 पिढ्यांचा विचार, हे लोक या जगातले सगळ्यात भिकारचोट लोक. हे खरे भिकारी, हे खरे गरीब. श्रीमंत कोणाला म्हणायचं? जो मेंदूनं शांत आहे, मनगटावर कष्ट करतोय आणि गरजा भागवतोय स्वतःच्या आणि स्वतःच्या कुटुंबाच्या आणि मूलभूत गरजा, अवांतर गरजा नव्हेत. त्याच्यावर स्वतंत्र व्हिडिओ करू आपण गरजा या विषयावर. पण ह्या स्पर्धांचं करायचं काय? तर भांडवलशाही व्यवस्थेनं, पिळवणूक करणाऱ्या बाधक भांडवलशाही व्यवस्थेनं जन्माला घातलेला हा प्रकार आहे. तुमच्याकडे कुठली गाडी आहे, तुमचं घर कसं आहे, तुमचे कपडे कसे आहेत, हे खतरनाक आहे हे स्पर्धेचं जग. आणि मग मी स्पर्धा नेहमी टाळल्या. एक बरं झालं, माझी लेखकांशी स्पर्धा झाली नाही. मी वाचत आलो, गेल्या 1,500 वर्षातलं जे जे काही उपलब्ध होईल ते वाचत आलो, छापील. पण एक बरं झालं, मला आत्ता लक्षात येतं, मी खूप लेखक पाहतो. त्यांच्या आतलं जळाऊ वृत्ती, तो दुसरा पुढे गेला आहे, त्याची निंदा नालस्ती, त्याला लिहिताच येत नाही, तो भारीच आहे. माझ्याबद्दल पण दुसरं काही सापडत नाही माझ्या लिखाणाबद्दल. तर मध्येच काही भंपकांनी उठवलं की ते खूप लिहितात. ते एवढं विनोदी होतं. वाचायचं बिचायचं काही नाही. कोणीतरी एक प्रचार करायचा आणि राजन खाने खूप लिहितात. खूप लिहिणं काय दोष आहे का? त्यातलं फालतू सटरपटर खूप असेल ना. टुकारही खूप लिहिलंय मी स्वतःच मध्ये 4-5 पुस्तकं काढायला निघालो होतो. माझ्या टुकार कथा, राजन खान, 5 पुस्तकं काढायला निघालो होतो. एक प्रकाशकही तयार झाले होते, पण त्यांचं माझं ते आर्थिक व्यवहारात बिनसल्यामुळे ते थांबलं. अर्थात त्याच्या आधीच्या पुस्तकांच्या व्यवहारात. पण माझ्या टुकार कथा या नावानं मी स्वतःच पुस्तकं छापायला निघालो होतो. मला लिहायचा नाद आहे. मी लेखक बिखक नाही काही. हे पुस्तकं छापली जातात, त्याचे पैसे मिळतात, हा पुढचा भाग आहे. पण मला स्पर्धेला नाही उतरावं असं वाटलं. मला लिहायचं होतं. लिहिणं फार सुंदर गोष्ट आहे. खूप म्हणजे मला बडबडायला आवडतं. बडबडायला सारखी माणसं नसतात हो. आणि काय होतं, बडबड आपण करणार असतो ना पुढच्या माणसाबरोबर, तर पुढचा माणूस आहे ना विरोध करण्याची शक्यता असते. ती स्पर्धा नको आहे मला. मग कागद बिचारी फार छान असतात, मुखी असतात आणि तुम्ही काही व्यक्त व्हा, ओका, कागद कधी विरोध नाही करत आणि मजा येते खूप. आणि जे कोणी वाचतील ना त्यांचा फार विचार असतो डोक्यात की ते त्यांना याचा आनंद मिळाला पाहिजे. त्यांना ह्या शब्दाचं नवे शब्द जन्माला घातले जातात. मग आपल्याला वाटत राहतं की कोण ते 1-2 वाचक असतील ना आपले, त्यांना हा शब्द कळेल का आपण नवीन जन्माला घातला म्हणून. तर हे काही स्पर्धेतनं नाही झालेलं, तो आनंद घेण्याचा खेळ आहे. आणि मी मग स्पर्धेतनं बाहेर का राहिलो, तर मला वाटतं मी संपादक राहिलो त्याचा फायदा झाला. म्हणजे विसरण्याआधी एक वाक्य सांगतो, जगातल्या सगळ्या माणसांची मेंदू आहेत ना संपादकाप्रमाणे झाले तर फार छान होईल. संपादकाचा मेंदू. मग आता मला ना आवडणारेही लेखक होते खूप, पण झालं असं की संपादक असल्यामुळं ना मी त्याच्यावर आवड निवड असं केलं नाही.
मग मला स्वतःला आवडणारे लेखक आणि मला न आवडणारे लेखक असा भेद नाही केला मी म्हणालो की समाजासाठी काही यांच्याकडं असेल तर ते आपण छापून ठेवू. लिहिणं टुकार आहे का चांगलं आहे का याचे निकष आत्ता नको लावायला. आणि ते आपल्याला अक्कल नसते बरं का. ते साहित्याचा एक भ्रम आहे. आत्ताचे काही मठाधीश म्हणत राहतात हा चांगला लेखक आहे, तो वाईट लेखक आहे. अतिशय बोगस विधान आहे. अरे तू मर आधी. 400-500 वर्षांनी जेव्हा जग जिवंत होईल आणि पाहिल कोण जिवंत आहे, कुठला लेखक जिवंत आहे, कलाकार कुठला जिवंत, त्याच्यावर महानपण ठरेल. त्यामुळे तुमचं ज्यांचं काम आहे ना त्यांनी लिहित राहावं. आणि ते कुणाला हे म्हणत बसू नये हलकं बिलकं, त्यातही स्पर्धा करत राहतात. ते तर तो वेगळा विषय आहे. संपादक असल्यामुळे झालं असं की मी कुठलाही भेद न करता माणसांचं साहित्य घेत राहिलो आणि छापत राहिलो. कविता, लेख, वैचारिक साहित्य, अगदी काही केलं आहे. म्हणजे मी एक बरं झालं की मी संपादक म्हणून जेवढे विषय असतात ते सगळे हाताळलेत बरं का. हे फार अक्कल होती का सगळ्या भागातली? नाही, पण लोकांचा कदाचित माझ्यावर अंधश्रद्धा असावी आणि ते याला खूप समज आहे असं समजून त्यांनी कामाला लावलं असावं. लहान मुलांचे अंक काढलेत मी, तरुणांसाठीचे अंक काढलेत मी. सौंदर्य प्रसाधन म्हणजे सौंदर्य नावाची गोष्ट नसते आयुष्यात असं समजून जगणारा माणूस आहे मी. तर मी सौंदर्यविषयक अंक काढलेले माणूस आहे. 10वी-12वीसाठीच्या मुलांसाठी अंक काढलेले आहेत. वैचारिक साहित्य, शृंगारिक, महिलाविषयक, विनोदी, वर्तमानपत्रांमध्ये काम केलं, मासिकांमध्ये काम केलं, साप्ताहिकांमध्ये काम केलं. तालुका साप्ताहिकापासून राज्याच्या दैनिकापर्यंत बऱ्यापैकी माझं काम करत आलो. या संपादकामुळं झालं असं की सगळ्यांकडं कोणाशीही स्पर्धा न करता मी लिहिणारा माणूस होतो. उघडपणेच बोलायचं असेल ना तर मी कधी भाषणांमध्ये पण सांगत राहतो की स्पर्धक कोण कोण आहेत तर ते विनोदानं घ्या बरं का. मी मुळातच विनोदानं बोललो आहे की ते महाभारत रामायणासारखे ग्रंथ आहेत, अरेबियन नाईट्ससारखे ग्रंथ आहेत, किंवा ज्ञानेश्वर माऊलीचा आपला ग्रंथ आहे ज्ञानेश्वरी, तुकाराम महाराजांची गाथा आहे. आणि हे जे वाङ्मय आहे किंवा लीळाचरित्र आहे, मी लोकांना सांगताना सांगतो हे माझे स्पर्धक लेखक आहेत, व्यासमुनीपासून तुकाराम महाराजांपर्यंत. अर्थात तसं शक्यच नाही ना हो, यांच्याशी काय मोठी माणसं आहेत, यांच्याशी काय स्पर्धा करणार. पण हे विनोदाचं वाक्य आहे. आणि मला वाटतं मग अशी स्पर्धा धरायला पण हरकत नाही की तुकाराम महाराज इतकं भव्य लिहितात ना, आपल्यालाही भव्य लिहिता आलं पाहिजे. तर ती आनंदाची स्पर्धा आहे असं वाटतं. त्यामुळं मी कोणाचं छापताना कधीही तो भेद नाही केला की हा तुकार आहे, मला स्वतःला आवडत नाही. नाही, कदाचित लोकांना आवडेल. मी खूप कार्यशाळा पण घेतल्या साहित्यावरच्या, आणि कार्यशाळांमध्ये खूप वेळा मला न आवडणारे लेखक म्हणजे वाचायला न आवडणारे लेखकसुद्धा मी बोलवले. त्याची शैली आहे, त्याची पद्धत आहे, त्याचा वाचक आहे, त्याच्याकडनं काही शिकायला मिळेल. किमान एवढं तर शिकायला मिळेल की कसं लिहू नये. त्यामुळं मी कधी पाहुणे म्हणून बोलवताना माझ्या कार्यशाळांमध्ये साहित्याच्या कधी स्पर्धात्मक असं घेतलं नाही. तो आपल्याला आवडत नाही मग तो नको वगैरे असं काही केलं नाही. मी निर्मळ राहिलो आणि या लोकांना बोलवलं. हे थोडं विषयांतर झालं, पण एकूण जगाच्या स्पर्धेच्या बाजारात मला असं वाटतं शांत आणि सुखी जगायचं असेल ना तर कोणाशीही स्पर्धा नसलेलं जगता आलं पाहिजे. पोटाची स्पर्धा असणार एकमेकांशी, आणि आत्ता गरज नाही त्याची. समाजरचना आणि समाजव्यवस्था आणि कुटुंब व्यवस्था इतक्या सुबद्ध बसल्या आता की एका पोटासाठी म्हणून कोणाशी स्पर्धा करण्याची गरज नाही. पोट भरण्याचे अनेक मार्ग आहेत, आणि कुटुंब व्यवस्थेत, समाज व्यवस्थेत एकमेकांना मदत करणारे लोक पण आहेत. म्हणजे हे जग नुसतं स्पर्धेचं आहे असं नाही, मदत करणाऱ्यांचं पण आहे, आधार देणाऱ्यांचं पण आहे. त्यामुळे आता आदिम काळात जसं फक्त पोटासाठी स्पर्धा करत होते लोक, तेवढं करण्याची गरज नाही. आता आपण सुसंस्कृत झालोय असं समजायला काय हरकत आहे. आणि त्यातनं पोटाची भीती घालून जगण्याचा आधार मिळवणं, मूलभूत गरजा भागवणं. तर स्पर्धा ही अधिकचा हव्यास निर्माण करणारी गोष्ट आहे, आणि अधिकचा हव्यास तुमच्यात निर्माण झाला पाहिजे याची एक बाजारी व्यवस्था असते. बाजार ती व्यवस्था करतं. म्हणजे नव्या नव्या वस्तू आणत राहतं. गरज नसताना आपण वस्तू गोळा करत राहतो आणि शेजाऱ्यांशी किंवा आसपासच्या लोकांशी
किंवा जगातल्या लोकांशी स्पर्धा करत राहतो. आपलं जीवनमान सुधारलं पाहिजे असं त्याला म्हणतो. जीवनमान साधं आहे. जीवनमान साधं आहे. 2 वेळा पोट भरणं, शांत झोप लागणं आणि आपली माणसं घरी असणं आणि त्यांच्यात आपण आयुष्यभर रमून राहणं मरण येईपर्यंत. इतकं साधं जीवनमान आहे. यात अवांतर इतकं घेऊन ठेवतो आणि आता तर काय ते ऑनलाईन वगैरे वगैरे. म्हणजे मी मध्ये एका घरात गेलो होतो आणि ते घरातलं 5-6 माणसं होती. आज थोड्या वेळानं तो ऑनलाईनवाला दारात यायचं. कुठलीही गोष्ट म्हणे 5 मिनिटात येते, 10 मिनिटात येते, 15 मिनिटात येते आणि काही मागवत राहायचं. गरज वाटली की फाटकन गरजेसाठी थोडं तडफडावं किंवा तो का गेलाय आणि वृथा पैसे खूप खर्च करणं काय नको असताना. जे गरजेचं आहे ते गंमत अशी आहे की तो बाजार तुम्हाला अडकवत राहतो या सगळ्या स्पर्धेच्या जगात आणि तुम्ही हे घ्या, तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही कमकुवत आहात. क्या आपने हे अभी तक नहीं खरीदा आणि करा खरेदी. काय कारण आहे त्याचं? एकदा आपल्या स्वतःचं घर तपासून पहा. त्याच्यात अत्यावश्यक जीवनावश्यक म्हणून जेवढ्या गोष्टी आहेत ना त्या वेगळ्या करा, त्या बाजूला काढून ठेवा आणि लक्षात येईल घरात अवांतर पसारा खूप झालाय. निरनिळ्या वस्तूंचा, निरनिळ्या पदार्थांचा. तर हे स्पर्धेचं जग आहे. त्यांच्याकडं तेवढं, माझ्याकडं तेवढं. मग स्पर्धेत मग ते जुगार येतं, स्पर्धेत व्यसनं येतात. हे सगळं राजकारण्याच्या संपत्त्या बघा कशाची स्पर्धा आहे. ते एकमेकांशी स्पर्धा करत राहतात आणि सर्वसामान्य माणसं जेव्हा त्यात अडकतात ना यांचं आयुष्य दुःखद होतं असं लक्षात येतं. स्पर्धा ही निकोप असेल आणि फार आनंददायी असेल, तिलाही आनंद मिळाला आणि आपण जिंकलो हारलो तर हारल्याचाही आनंद मिळेल, या मेंदूचे संस्कार आपल्यावर होत नाहीत. आता आपल्याला ढकललं जातं की तुला काही झालं तरी लोकांच्या स्पर्धेत उतरायचंच आहे आणि ते इतकं भयावह असतं. माणसं खचून जातात, त्यांचं जगणं हराम होऊन जातं. तुम्ही बघा आपल्या भोवतीचे चेहरे. आणि आपण असं काही बोलायला लागलो की म्हणतात ही अव्यवहारी माणसं आहेत, यांना जगाचा व्यवहारच नाही कळत. बरं आहे, नाही कळत ते. या असल्या घाणीच्या व्यवहारात पडणं आणि मेंदू सरवून घेणं आणि सतत आयुष्यभर आणि तो हावरेपणा, हावका, पळा, सतत पळत राहणं. बोलता बोलता एक मुद्दा राहूनच गेला. मी मगाशी म्हणालो की संपादक राहिल्यामुळं सगळ्यांकडं पाहण्याची एक सम्यक दृष्टी आली आणि सगळ्यांचं तेवढ्याच प्रामाणिकपणे मी छापत राहिलो. त्यामुळं यातलं कुणीही मला कधी स्पर्धक नाही वाटलं. त्यांचं ते लिहितील, त्यांचं जे व्हायचं ते होईल, आपण आपलं लिहू, आपलं जे व्हायचं ते होईल, अशी एक सुंदर दृष्टी संपादन करत असताना आली. दुसरं एक झालं असं की एक छोटी घटना अशी आहे की मी एका अंकाचा संपादक होतो आणि त्याचे मालक कोणाची मानधनच द्यायचे नाही. त्यामुळं माझे जे मित्रवर्तुळ होतं ते मित्रवर्तुळ हळूहळू लिहायचं बंद झालं आणि ते सांगायचे मानधन देऊ, पण कोणालाच मानधन द्यायचे नाही. तर एकदा त्या अंकाची अवस्था अशी झाली की त्यात ललित वाङ्मयच मिळेना. मग मी एक लिहून ठेवलेली फार पडून असलेली कादंबरी होती सतनगत नावाची. मी तिला फार हलकी फुलकी समजत होतो आणि सरधोपट साधी भोळी कादंबरी लिहिली आपण आणि बाड लिहून ठेवलं आहे आणि या अंकाला तर कुणी ललित लेखन काही देईना. म्हणून मी धाडस करून टुकार का असेना म्हटलं ही कादंबरी छापू आपण आणि ती छापायला निघालो. तिचा पहिला भाग छापून आला तेव्हा फटाका क्षेत्रात असलेला आमचा एक जवळीकीचा माणूस पहिल्याच अंकाच्या पहिल्या एपिसोडनंतरच मला भेटायला आला आणि मला म्हणाला, राजन काही झालं तरी ही कादंबरी मी छापणार. तर तो फटाक्या क्षेत्रातला असल्यामुळं मी काही त्याच्याकडे फारसं लक्ष दिलं नाही आणि हो म्हणालो आणि सोडून दिलं. दुसरा भाग छापून आला तेव्हा एक महत्त्वाचे प्रकाशक मराठीतले
ते आले आणि राजन ही कादंबरी आपण छापणार असं म्हणाले. आणि तिसऱ्या महिन्यातला एपिसोड छापून आल्यानंतर आमच्या जवळचेच असलेले काही लोक आले आणि त्या म्हणाले की कादंबरी आपण छापायची. 3 महिन्यांनी मला अक्कल आली की आपल्याला संपादनातलंही तसं काहीच कळत नाही. संपादन ही कला समाजाच्या नजरेवर अवलंबून आहे, आपल्या एकट्याच्या नाही, अशी ही एक गोष्ट घडली. आणि त्यामुळं मग स्वतःशी जी काही स्पर्धा चालू असायची की आपण चांगलं लिहितो की वाईट, तर तो संभ्रमही संपला आणि आपण आपल्याशी पण स्पर्धा करू नये असं लक्षात आलं. म्हणजे फार स्पर्धेत पडू नये, नाद बाळगावा, नाद पूर्ण करत राहावा, त्या नादाकडं लोक कसे पाहतील हे आपण ठरवू नये, ही संपादकीय अक्कलसुद्धा आली. तर त्यामुळेही मग स्पर्धेला कोणाच्या लागायचं नाही, आपण कोणाचं स्पर्धक व्हायचं नाही आणि कोणाला आपलं स्पर्धक होऊ द्यायचं नाही, अशा दृष्टिकोनाला आलो. पण गंमत अशी की इतकं आयुष्य पार केल्यानंतर एक घटना घडली स्पर्धेची. आमचे एक मित्र आहेत प्रकाशक, माझे जुने प्रकाशक आहेत, अशोक कोठावळे म्हणून, मॅजेस्टिक प्रकाशन. त्यांचा अचानक एकदा फोन आला आणि ते मला म्हणाले की आपण ज्येष्ठ लेखकांच्या, मान्यवर लेखकांच्या लिखाणाची स्पर्धा घेत आहोत. मॅजेस्टिकला 50 वर्ष पूर्ण झाली, 75 वर्ष पूर्ण झाली, असं काहीतरी प्रसंग आहे आणि तुम्ही या स्पर्धेत भाग घेतला पाहिजे असं. तर ते मनात चलबिचल झाली. पण गंमत अशी झाली की माझ्याकडे एक लिहून ठेवलेलं बाड होतं आणि मला स्वतःला वाटत होतं की हे फार कंटाळवाणं आहे, फार पाल्हळीकपणे लिहिलेलं आहे आणि रटाळ निवेदनं आहेत. तर रटाळ रस या नावानंच ती कादंबरी, मी रटाळ रसाची कादंबरी या नावानं ते लिहून ठेवलं होतं. एवी तेवी म्हटलं परीक्षक असणार तिथं चांगले तगडे आणि ते ही कादंबरी बाद करणार. आणि कोठावळ्यांनी आणखी एक गंमत केली, अशोक कोठावळ्यांनी. ती अशी होती की त्यांनी लेखकाच्या नावाचं जे पहिलं पान असतं ते गुप्त ठेवलं आणि परीक्षकांना बाळं जी काही त्यांच्याकडे आलेली होती ती वाचायला दिली. आणि मी गृहीत धरलं होतं की आपण, पहिली गोष्ट म्हणजे कोठावळ्याचा मान सन्मान म्हणून किंवा मैत्री म्हणून, तो माणूस मला खूप आवडतो म्हणूनही मी ते बाळ पाठवून दिलं. ते स्पर्धा हे डोक्यात नव्हतंच पुन्हा, पण मी दिलं पाठवून आणि म्हटलं काही होणार नाही याचं, कारण एकूण जे प्रचलन आहे कादंबऱ्या आणि साहित्य विश्वातलं त्यात ही कादंबरी बसत नाही. त्यामुळे परीक्षक आपोआप ही कादंबरी बाद करतील आणि आपोआपच आपण स्पर्धेत बाद होऊ. आणि त्यांच्या गोडव्यामुळं ते कधी नाही ते स्पर्धा या शब्दाचा ओझा असूनसुद्धा आणि मी त्या स्पर्धेला घाबरत असूनसुद्धा किंवा स्पर्धेत उतरायचंच नाही असं ठरलेलं असूनसुद्धा ती कादंबरी पाठवली. आणि कोठावळ्यांनी जी गंमत केली की लेखकांची नावच परीक्षकांना माहिती नव्हती आणि फक्त बाळं वाचत होती. आणि एवढं करूनही त्या कादंबरी स्पर्धेत मला आत्ता 1-2 वर्षापूर्वी 2ऱ्या क्रमांकाचं बक्षीस मिळालं. तो थोडासा, तो जो काही आपल्या आत दडलेला अहंकार असतो ना, तो थोडा त्याला गंमत वाटली आणि मी मनात म्हणालो की बरोबर योग्य लायकी केली आपण. त्याही अर्थानं दुय्यमच लेखक होतो आणि आपल्याला 2राच क्रमांक मिळाला. आणि जेव्हा आम्ही पुरस्कार घ्यायला गेलो आणि त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं होतं माझ्या दृष्टीनं ती पुरस्काराची रक्कम होती. पहिला पुरस्कार काहीतरी 50,000 रुपयाचा होता आणि दुसरा 30,000चा. तर मग पैसे मिळत आहेत म्हटल्यावर तर लागतातच ते जगायला. मी गेलो तिथं आणि पुरस्कार घेतला. पण मनाशी तो एक विनोद तयार झाला की आपण दुय्यम दर्जाचे आहोत, आपली योग्य लायकी केलेली आहे. आणि परीक्षक मित्रवर्तुळातलेच होते, त्यांनाही माहीत नव्हतं पुरस्कार मिळेपर्यंत की कुणाला कुठला पुरस्कार मिळाला आहे. ते थोडे चकितही झाले की त्या समारंभात जेव्हा मला नाव माझं पुकारलं गेलं की 2रा क्रमांक राजन खान यांना, तर ते मित्र चकितही झाले की हे काय होऊन बसलं. म्हणजे आणि मला बरंही वाटलं. ते आपल्याकडं नावांचे फालतूचे दबदबे असतात ना, तर ते नावांच्या दबदब्याखाली ते कुणीतरी पहिलंच पुस्तक लिहिलं होतं, त्यांना पहिला पुरस्कार दिला आणि ते वयानं खूप ज्येष्ठच होते आणि मलाही आवडलं ते आणि काही डोक्यात नव्हतं तसं. पण त्या मित्रांना, माझ्या परीक्षकांना आश्चर्य वाटलं की अरे हे, तर ते म्हटलं नाही, आता तुम्ही लोकांनी ठरवूनच जर ज्येष्ठांची, तथाकथित ज्येष्ठ, तथाकथित मान्यवर यांची स्पर्धा घेतलेलीच आहे आणि कोठावळ्यांनी मैत्रीपूर्ण आग्रह केल्यामुळे आयुष्यभर कसल्याही स्पर्धेला स्पर्श न केलेला माणूस मी यात थोडं उतरलो आणि थोडा अनुभव पण घेऊन ठेवला. स्पर्धा असते ज्या जगात, तर थोडा आपल्यालाही अनुभव असला पाहिजे
आणि मग ती गंमत झाली. ती कादंबरी दुसऱ्या क्रमांकानं आली. मजा वाटली. तर स्पर्धेचाही आनंदही असतो. फक्त दुःखद स्पर्धा नसाव्यात. एकमेकांना द्वेष निर्माण करणाऱ्या एकमेकांबद्दल स्पर्धा नसाव्यात या मताचा मात्र मी ठामपणे आहे.